ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीचे डोकाळी बाळकू मंडळाध्यक्ष निलेश पाटील यांच्या पुढाकाराने ठाण्याच्या हायलँड परिसरातील मैदानात भव्य दिव्य स्वरूपात हायलँड नवरात्रोत्सव 2025 आयोजन करण्यात आले। यशस्वी नगर हायलँड डोकाळी परिसरातील नागरिकांच्या आग्रहाखातर यंदा प्रथमच आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी नगर हायलँड सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली आहे। मंडळाचे संस्थापक अध्यक्ष निलेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा उत्सव सुरू असून त्यानंतर हायलँड सोसायटी लगतच्या मैदानात यंदा प्रथमच भव्य स्वरूपात सार्वजनिक नवरात्रोत्सव भरवला गेलाय। 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत होणाऱ्या या नवरात्रोत्सवाला रोज विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते। काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उत्सवाला भेट दिली आणि देवीचं दर्शन घेतलं। यावेळेला मंडळाचे सल्लागार आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संदीप लेले आणि इतर पदाधिकारी मान्यवर यावेळेला उपस्थित होते। मंडळाचे संस्थापक अध्यक्ष निलेश पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत आणि सत्कार केला। सध्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यानं शेतकरी आणि नागरिक हवालदिल झालेत। त्यांच्या मदतीसाठी विविध राजकीय पक्षातील नेते, सामाजिक संस्था धावून आलेत। यशस्वी नगर हायलँड सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पूरग्रस्त भागात देण्यासाठी 1 लाखाची मदतचा निधी सुपूर्द करण्यात आला। यंदा प्रथमच वर्ष नवरात्र उत्सव असताना देखील या मंडळाने पूरग्रस्तांसाठी 1 लाख रुपयाचा धनादेश दिल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार संजय केळकर आणि नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष निलेश पाटील यांचं कौतुक केलं। Thank you.